परमानन्दसंयुक्तं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्। अकलंकाचार्य भगवान की जय। अनंत सुख संपन्नं ज्ञानामृतपयोधरम् अनंत वीर्य संपन्नं दर्शनं परमात्मनः निर्विकारं निराबाधं सर्वसंग विवर्जितं परमानंद संपन्नं शुद्ध चैतन्य लक्षणम् उत्तमा स्वात्मचिंता स्यात् देहचिंता च मध्यमा अधमा कामचिंता स्यात् परचिंता धमाधमा निर्विकल्प समुत्पन्नं ज्ञानमेव सुधारसं विवेकमञ्जुलिं कृत्वा तं पिबन्ति तपस्विनः सदानन्दमयं जीवं यो जानाति स पण्डितः स सेवते निजात्मानं परमानन्दकारणम् नलिन्यां च यथा नीरं भिन्नं तिष्ठति सर्वदा अयमात्मा स्वभावेन देहे तिष्ठति निर्मलः द्रव्यकर्ममलैर्मुक्तं भावकर्म विवर्जितं नो कर्मरहितं सिद्धं निश्चयेन चिदात्मनः। काय सांगितलं होतं? इथं ठेवतो म्हणजे आठव्यामध्ये काय सांगितलं? निश्चयाने चैतन्य स्वरूपात्मा द्रव्यकर्म मलाने मुक्त भावकर्म मलाने रहित आणि नो कर्माने रहित सिद्ध आहे, सिद्ध स्वरूप आहे. म्हणजे दोघांचं सांगून झालं याच्यामध्ये. सिद्धांचं पण स्वरूप कसं आहे आणि या सिद्ध स्वरूप आत्म्याचं पण त्यांच्या समानच आहे रूप, हे सांगितलं. म्हणून आत्मा सगळ्या कर्मांनी सर्वदा सर्व काळात सर्व क्षेत्रात रहितच आहे. म्हणजे असं नाही आहे की संसारी आहे म्हणून तुमच्याजवळ आत्ता कर्म आहेत, असं नाही आहे. स्वभावामध्ये त्रिकालात कर्म नाहीतच. म्हणून जेव्हा आपण अनुभव करतो आत्म्याचा त्यावेळेस तिथं जसा अनुभव सिद्धांना होतोय त्याच जातीचा आनंद त्याच स्वरूपाचा अनुभव आपल्याला सुद्धा या क्षणात होऊ शकतो. फक्त तसा जाणण्याचा प्रयत्न करायचा. पुढचं सांगतायत काय? आनंदं ब्रह्मणो रूपं आनंदं ब्रह्मणो रूपं निजदेहे व्यवस्थितं ध्यानहीनान् पश्यन्ति जात्यन्धा इव भास्करम्. म्हणा काय सांगायचंय? सगळ्या श्लोकातून तुम्हाला स्वरूप दाखवायचं आहे ना, कसं आहे आपलं स्वरूप. तर सांगितलं आनंदम ब्रह्मणो रूपम. ब्रह्म कोण? तो ब्रह्मा नाही. जसं अद्वैतवादींनी एक ब्रह्मा मानला आणि तो एक रूप आहे, अविनाशी आहे, ईश्वर रूप आहे आणि त्याची संतान म्हणा त्याचे अंश म्हणा हे आपण सगळेजण, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच अद्वैत आहे, सगळे ब्रह्माचेच हे अंश आहेत. त्यामुळं सगळं सृष्टीमध्ये सगळे जीव म्हणजे एकच आहेत असं तो मानतो.
म्हणून त्याला ब्रह्म अद्वैतवाद म्हणलं गेलं. मग तसं नाही सांगायचं. इथं ब्रह्म हे आपलं स्वरूप आहे, आत्म्याचं स्वभाव ब्रह्म स्वभाव आहे. तर आनंद हे ब्रह्माचा स्वभाव आहे, म्हणजे आपल्या आत्म्याचा स्वरूप आहे, ब्रह्माचं रूप आहे. म्हणजे जो जो ब्रह्मरूप आहे तो तो आनंदरूप आहे. मग मी पण ब्रह्मस्वभावी आहे. त्याची पण काहीतरी व्युत्पत्ती आहे बहुतेक. तर तो आत्मा कुठं आहे? निजदेहे व्यवस्थितम. असं नाही आहे की कोणी ईश्वर आहे आणि तो लोकाच्या अग्रभागी स्थित आहे आणि मग ते त्याचं आपण रूप आहेत, असं नाही आहे. तर तो ब्रह्मस्वरूप आनंद स्वरूप आत्मा निजदेहामध्ये व्यवस्थित आहे, म्हणजे माझा आत्मा माझ्यामध्येच स्थित आहे. मग त्याला कोण पाहू शकतो? जो ध्यान करतोय तो पाहू शकतो. ध्यानहीन न पश्यंती. ध्यानहीन जीव म्हणजेच ध्यान म्हणजे ध्यान धीबलायत्त वृत्तित्वात ध्यानम तज्ञै निरुच्यते. बुद्धीच्या बलाने जे प्रवृत्ती होते, धीबलायत्त वृत्तित्वात, जी ज्ञानाची प्रवृत्ती होते त्याला ध्यान म्हणतात. म्हणून ध्यान ही चारित्र्याची नाही, ज्ञानाची पर्याय सांगायची मुख्यतेने आहे. कथनची ती चारित्र्याची पर्याय सांगितली जाईल, कारण तपाच्या भेदामध्ये ध्यान येतं. पण वास्तविक महत्त्वाचं काय म्हणायचं, मुख्यतेने ती ज्ञानाची पर्याय आहे. त्यामुळं जेव्हा ज्ञानाला एकाग्र करून आपण स्वतःचा विषय देतो, त्यावेळेस तिथं निजदेहामध्ये स्थित असणाऱ्या ब्रह्मस्वरूप आनंद स्वरूप आत्म्याला तोच पाहू शकतो. आणि जो ध्यानहीन आहे तो पाहू शकत नाही. म्हणजे ध्यानहीन म्हणजे त्याचं ज्ञान कसं आहे? व्यग्र आहे, एकाग्र नाही आहे. एकाग्र असेल तर त्याला आत्मा दिसतोय. मग ध्यानहीन मनुष्य आहे म्हणजेच एकतर बाह्य विषयाचं ध्यान करत असेल किंवा ज्ञानामध्ये व्यग्रता असेल तर त्याला आत्म्याचं स्वरूप दिसू शकत नाही. मग त्यासाठी उदाहरण काय दिलं? जात्यंध म्हणजे कोण? जो जन्मतः आंधळा आहे असा तो जन्मांध भास्कराला जसं पाहू शकत नाही. भास्कर म्हणजे सूर्य. जसं तो जन्मांध मनुष्य सूर्याचं रूप पाहू शकत नाही, तसं ध्यानहीन जीव आत्म्याचं रूप पाहू शकत नाही. काय कळलं? उदाहरण काय कळलं ते सांगा. सूर्याचंच का उदाहरण घेतलं? जन्मांध तर कशालाच बघू शकत नाही. हां, म्हणजे कितीही तो तेजस्वी असला सगळ्यांना दिसणारच. कितीही जरी कोणी कुठं लपलेला असेल, दूर असेल, खाली असेल, तरी पण त्याला सूर्य तर दिसतोच. पण जो जन्मांध आहे त्याच्यात कॅपॅसिटीज नाही आहे, त्याची ॲबिलिटीज नाही आहे की तो त्या भास्कराचं तेज पाहू शकेल. म्हणजे कोणाला अंधुकपणा आला असं आपण म्हणतो डोळ्याला, त्यामुळं त्याला दिसतंय नाही दिसत, थोडं कमी दिसतंय, असं होऊ शकतंय. पण जन्मांधाला तुमचं बॅटरी दाखवा, तुमचं लाईट्स लावा, सगळे फोकस लावा, पण तेच काय तर सूर्याचा प्रकाशसुद्धा त्याला डोळस बनवू शकत नाही. म्हणून सांगतायत काय, जसं तो सूर्य जन्मांध व्यक्तीला दिसू शकत नाही, त्याला दृष्टी देऊ शकत नाही, त्याला पाहण्यामध्ये मदत करू शकत नाही, तसं सांगितलं जो जीव आपल्याच शरीरामध्ये स्थित असणाऱ्या अशा आनंद स्वरूप ब्रह्मस्वरूप आत्म्याला पाहू शकत नाही, जो ध्यानाने हीन असेल. म्हणून ध्यान हेच एक माध्यम आहे स्वतःच्या आत्म्याचं स्वरूप पाहण्यासाठी. तर असं आत्म्याचं स्वरूप जेव्हा ज्ञानाची एकाग्रता होते तेव्हा आणि इंद्रियांचं अवलंबन नसताना, इंद्रियांनी पाहायला जाणार तरी आत्मा दिसणार नाही. म्हणून अतींद्रिय असं स्वरूप आहे, त्याला अतींद्रिय प्रत्यक्ष ज्ञान साधनानेच जाणलं असताना अनुभूती होऊ शकते. म्हणा एकदा. आनंदं ब्रह्मणो रूपं निजदेहे व्यवस्थितं ध्यानहीना न पश्यन्ति
जात्यंधा इव भास्करम. ॲक्च्युली इथं विसर्ग आहे बरं का, जात्यंधा ते ई असल्यामुळे इथं नाही लिहिलं गेलं, पण जात्यंधा म्हणायचं. जात्यंधा इव भास्करम. काय सांगितलं अर्थ? जैसे जन्म से अंधे मनुष्य सूर्य को नहीं देखते नहीं जानते हैं, वैसे अपने शरीर में स्थित आत्मा के आनंद स्वरूप को ध्यान से रहित जीव देखते नहीं है, जानते नहीं है. म्हणजे ज्याला आत्म्याला जाणायचं त्याला काय करावं लागेल? बसा, ध्यानाला बसा, तर आत्मा दिसणार आहे. अन्यथा म्हणून इथं ध्यानहीना न पश्यन्ति म्हणलं. ह्याच्या ठिकाणी काय काय लिहू शकता? नाही, ध्यानहीन मनुष्यच पाहू शकत नाही. हे कशासाठी सांगितलं? कोणाचं निराकरण झालं त्याच्यामध्ये? म्हणजे इथं असं नाही सांगितलं की व्रतहीन जीव नाही जाणू शकत, नाही पाहू शकत. क्रिया, म्हणजे किंवा कोणी संयमहीन किंवा निर्ग्रंथताहीन असा मनुष्य पाहू शकत नाही असं नाही सांगितलं. म्हणजे सकल संयम नसणाऱ्या जीवाला आत्मा दिसत नाही असं नाही सांगितलं. ध्यानहीन जीव पाहू शकत नाही असं सांगितलं. म्हणून समजून घ्यायचे हे चतुर्थ गुणस्थानापासून आत्म्याला जाणू शकतो जो ध्यान करतो. म्हणून ज्ञानाची पर्याय ध्यान आहे हे सांगावं लागलं. म्हणजे त्याची सिद्धी करून दाखवली ना न्यायदीपिकेमध्ये महाराजजींनी पण, की ध्यान ही ज्ञानाची पर्याय आहे मुख्यतेने. म्हणून त्यासाठी राजवार्तिक श्लोकवार्तिक वगैरे त्यांचे अधिक आधार देऊन सांगितले. सर्वस्य ध्यानस्य ज्ञानात्मकत्व प्रसिद्धे. हे सर्व ध्यान हे ज्ञानात्मक आहेत असं प्रसिद्ध आहे. म्हणून तुम्ही त्याला सर्वथा चारित्र्याची पर्याय लावताय आणि मग काय म्हणतायत? अन्यमती म्हणजे आता जिनमतीच, पण अन्य ज्यांचं मान्यता आहे असे ते, की ध्यान पण कोणाला होतं? ज्यांच्या ज्ञानामध्ये रागद्वेष नाहीत त्यांना. रागद्वेष कोणाला नसतात? ज्यांना परिग्रह नसतो. तुमच्याजवळ परिग्रह आहे, रागद्वेष आहेत. मग ते मुनी असतात ज्यांना संज्वलनाचा उदय असतो ना, त्याच्या निमित्तात किंचित रागद्वेष, आणि ते पण त्याच्याकडे उपयोग देत नाहीत, म्हणून त्यांना ध्यान होऊ शकतं. म्हणजे काय केलं? चारित्र्याकडं नेलं. म्हणून सांगतायत काय? ध्यान. म्हणून त्यासाठी किती मोठं विस्तार करावा लागला महाराजजींना, की ध्यान होऊ शकतं. कोणाला होऊ शकतं? जो आपल्या ज्ञानाला एकाग्र करतो, आपल्या आत्म्याला विषय बनवतो, त्याला नियमाने आणि असं खूप काळ बसलं म्हणून ध्यान झालं असं नाही आहे. म्हणून ती पण परिभाषा केली. जानना ज्ञान है, जानते रहना ध्यान है. अशी परिभाषा पण योग्य नाही असं महाराजजींनी सांगितलं. म्हणजे कशासाठी? तुम्ही काय करताय? जानते रहना म्हणजे दीर्घ काळासाठी त्याच्यात अर्थ गर्भित आला. म्हणजे खूप काळासाठी तुम्ही बसला आणि जाणताय असं विचार करताय तर त्याला ध्यान म्हणायचं असं नाही. म्हणले सेकंदाचा लाखावा भाग सुद्धा जर तुम्ही आत्म्यात उपयोग लावलाय तर ते ध्यानच आहे. म्हणून ध्यान ही ज्ञानाची पर्याय हे सिद्ध केलं. म्हणून आपल्या पण मान्यतेमध्ये असं काय पडलेलं असेल तर त्याचं पण प्रक्षालन करून टाकायचं, की मला ध्यान होत नाही कारण मला धनाची रुची आहे, मला परिवाराची रुची आहे, तर मला ध्यान होत नाही. म्हणजे तुम्ही काय केलं? सगळं बाहेरूनच केली परिभाषा. म्हणजे तुम्ही साधन स्वतःकडे हे नाही जाणलं. ध्यान हे साधन आहे. ध्यानामध्ये कोण आलं? साधनामध्ये ध्यान म्हणजे साधन आहे. साधन म्हणजे कोण आहे? कुठलं साधन आहे? जे आत्म्याला जाणू शकतं ते साधन कुठलं? उंच धरा, इथं ठेवा म्हणलं की तुम्हाला. पाच म्हणतो ना आपण, प्रत्यक्ष मती श्रुत ज्ञान जे आहे तेच ध्यानाचं साधन आहे. त्याच्याद्वारेच तुम्ही आत्म्याला जाणू शकता, अन्यथा नाही. म्हणून काय सांगितलं? ध्यानहीन जीव आत्म्याला पाहू शकत नाही. अजून काय घेतलं होतं आपण पहिलं श्लोक घेताना? ध्यानहीन म्हणजे कोण घ्यायचं? ध्यानहीन म्हणजे विसरला म्हणा एकदा. आनंदम ब्रह्मणो रूपम
निजदेहे व्यवस्थितं ध्यानहीनान् पश्यन्ति जात्यन्धा इव भास्करम्. मग ध्यानहीन जीव म्हणजे कोण कोण घेणार? बरोबर. त्याच्यामध्ये भरपूर केले होते आम्ही भेद. कोण? पहिल्यांदा मिथ्या दृष्टी प्रथम गुणस्थानवरती. ॲक्च्युली सगळे प्रथम गुणस्थानवरतीच आहेत, पण कोण कोण असं जर असं आपण लावलं होतं. दुसरं अभव्य जीव. ते किती ध्यान करतील तरी सुद्धा स्वतःला जाणू शकणार नाहीत. अजून असंज्ञी म्हणा, चालतंय. असंज्ञी जीव पण त्यांच्याकडे मनच नाही आहे, तर त्यामुळे त्याच्याद्वारे हिताचा निर्णय नाही आहे, त्यामुळे ते त्याच्याद्वारे आत्म्याला जाणू शकत नाहीत. अजून हां असं लावायचं. म्हणजे ज्यांनी विषय पराला केलाय, म्हणजे जो परोक्ष ज्ञानी आहे म्हणा, इंद्रिय ज्ञानी आहे, किंवा साव्यवहारिक प्रत्यक्ष ज्ञानी आहे, तो सगळे मिथ्यात्वीचे आहेत. हे सगळे फक्त एक आपल्याला अजून थोडंसं समजण्यासाठी म्हणून. कोण कोण त्याच्यामध्ये लिहू काय तर मी, म्हणजे जो बाहेरच राहतो, परातच अडकतो, पराची आसक्ती असणारा जीव. हे इंद्रिय ज्ञानाच्या अपेक्षेने सांगितलं की परोक्ष ज्ञानी आहे, तो आत्म्याला प्रत्यक्ष जाणू शकत नाही. तसं दुसरं कोण? काय म्हणले मी आता? हा इंद्रियांच्या अपेक्षेने आहे आणि विषयाच्या अपेक्षेने जो परालाच विषय बनवतो, परविषयालाच जाणत राहतो, त्यातूनच आनंद मानतो, तो सुद्धा आत्म्याला जाणू शकत नाही. अजून ध्यानहीनान् पश्यन्ति. समजा कोणी जीव आहे आणि तो ध्यान पण करतोय, त्याला सगळं हे द्रव्यश्रुत पण आहे, दीक्षा पण घेतली आहे, ध्यान करतोय, त्याला का नाही ध्यान होत? मग का त्याला का बरं अनुभव नाही होत? त्याला पण तुम्ही ध्यानहीन का म्हणताय? करतोय, ध्यान करतोय, पण आत्मा दिसला नाही, तर म्हणजे ही सगळी कंडिशन्स क्रॉस झाले त्याचे. समजा भव्य आहे, समजा संज्ञी आहे, समजा तो उपयोग लावायचा प्रयत्न पण करतोय आणि स्वविषय पण धरलाय, पण तरी सुद्धा त्याला आत्म्याची प्राप्ती नाही होत. का? साधन म्हणजे अजून इंद्रिय ज्ञानातच आहे, पण काय म्हणायचं, अजून करण लब्धीच्या खाली आहे, त्याला आत्म्याची प्राप्ती होणार नाही. म्हणजे प्रायोगिक लब्धी करण लब्धीपर्यंत गेलाय, पण अजून पण आत्म्याचा अनुभव केला नाही आहे, त्यामुळं ते ध्यान सुरू झालं नाही अजून. त्याचं जे तुम्ही निर्विकल्प ध्यान म्हणताय ना, तिथंपर्यंत गेला नाही तो अजून. म्हणून करण लब्धीपर्यंतचा कोणताही जीव असू देत, तर तो जीव अजून इंद्रिय ज्ञानातच आहे, त्यामुळे त्याला सुद्धा आत्म्याची प्राप्ती होणार नाही. म्हणून म्हटलं ध्यानहीन जीव पाहू शकत नाही आत्म्याला. जो स्वतःमध्येच आहे स्थित, तरी सुद्धा त्या आत्म्याची प्राप्ती करू शकत नाही. म्हणा आनंदं ब्रह्मणो रूपं निजदेहे व्यवस्थितं ध्यानहीनान् पश्यन्ति जात्यन्धा इव भास्करम्. सांग. खालनं लाव पहिला, चालतंय. ज्याप्रमाणे जन्मता अंध असलेला सूर्याला पाहू शकत नाही, त्याप्रमाणे निज देहामध्ये व्यवस्थित असणाऱ्या आनंदमय ब्रह्मरूपाला ध्यानहीन मनुष्य पाहू शकत नाही. बरोबर. म्हणजे असं प्रत्यक्ष असताना सुद्धा, म्हणून एक स्तोत्र आलं ह्याच्यामध्ये, कशात,
विशापार स्तोत्रमध्ये आले 22 श्लोक आहे. त्यामध्ये काय सांगितलं, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष आहे, जवळच आहे तुमच्या आत्मा, पण तरीसुद्धा तुम्ही त्याला पाहत नाही आहे, त्याची प्राप्ती नाही करत तुम्ही, ह्याच्यासाठी सांगितलं. 22 नंबरचा श्लोक आहे. स्ववृद्धी निश्वास निमेष भाजी प्रत्यक्षमात्मानुभवेऽपि मूढः किं चाखिल ज्ञेय विवर्ति बोध स्वरूपमध्यक्षमवैति लोकः. म्हणजे काय, तुम्हाला जीवाचं एक थोडक्यात सांगायचं आहे त्यांना. काय म्हणायचं, ढोबळ जो आत्मा आहे तो दिसतोय तुम्हाला, म्हणजे एक डेड बॉडी घ्या आणि एक जिवंत शरीर घ्या, त्यांच्यामध्ये काहीतरी डिफरन्स दिसते ना, त्याच्यावरून सांगतायत, प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवात येतो. यह प्रगट है कि जो मनुष्य अपनी वृद्धि श्वासोश्वास और आँखों की टिमकार को प्राप्त अपने आप के अनुभव करने में मूर्ख है. ज्याला ते सुद्धा समजत नाही, काय माझी वृद्धी होती आहे, त्याला प्रत्यक्ष जे अनुभवात येत आहे असे इंद्रियजन्य गोष्टीसुद्धा ज्याला समजत नाहीत. श्वासोश्वास, आँखों की टिमकार और वृद्धि अपने आप के अनुभव करने में मूर्ख है, वह मनुष्य संपूर्ण पदार्थों को जानने वाला ज्ञान ही है स्वरूप जिसका, ऐसे अध्यात्म स्वरूप अपने को कैसे जान सकता है. म्हणजे ज्याला शरीराच्या वृद्धी वगैरे इंद्रिय गोचर वस्तूसुद्धा समजत नाही, त्यातून तो त्या पाहू शकत नाही जे प्रत्यक्ष दिसायसारखं आहे तुम्हाला, तर तो जीव निज देहात स्थित असणाऱ्या अशा त्या प्रत्यक्ष रूपाला किंवा अतिंद्रिय रूपाला कसं पाहू शकणार. म्हणून तुम्ही अजून बाहेरच आहात. जर इंद्रियांच्या द्वारे, शरीराच्या द्वारेच तुम्ही जर स्वतःला जीव मानताय, तर तो सुद्धा ध्यानहीन आहे, तो आत्म्याला पाहू शकत नाही. कळले? काय समजलं? चिंतन करताय म्हणूनच सांगाय, म्हणून समोर बसायचं. हो, कळलं ते मला, त्याशिवाय शांत बसणार आहे. काय कळलं सांग अर्थ. पाहू शकत नाही, म्हणजेच त्याचा पाहू शकत नाही म्हणजे जाणू शकत नाही, अनुभव घेऊ शकत नाही. म्हणजे सांगायचं उलट करा, ह्याचं अर्थ, हे वाक्य उलट करा. शॉर्टमध्ये म्हणजे लई शॉर्टमध्ये गेला बघा. जो ध्यान करतोय, ज्यांनी ज्ञानाने स्वतःला विषय केले, असा जीव स्वतःमध्ये स्थित असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला, आनंद स्वरूपाला सहज जाणू शकतो. असा तो मी भगवान आत्मा आहे असं जाणा. आत्म्याला उपमा दिली आहे, म्हणजे त्यांना म्हणायचं आहे भास्कर आहे, तो सगळ्यांना सगळं प्रकाशित करायसाठी मदत करतोय, त्याच्यात शक्ती आहे ती, तेवढं तुम्हाला तेज द्यायची, तेवढं प्रकाश द्यायची शक्ती त्याचीच आहे सगळ्यात मॅक्झिमम. मग तो कोणालाही पाहण्यामध्ये मदत करू शकतो, पण जात्यंधाला काही केलं तरी सुद्धा तो मदत करू शकत नाही. तसंच सांगितलं की म्हणजे भास्कराला जात्यंधाला कुणीकडे लावलं इव, जात्यंध भास्कराचं रूप ज्याप्रमाणे पाहू शकत नाही, त्याप्रमाणे ध्यानहीन मनुष्य आत्म्याला पाहू शकत नाही. म्हणजे भास्कर हे साधन आहे, म्हणजे आता काय म्हणायचं, त्याच्या प्रकाशाने तुम्हाला वस्तू दिसणार आहेत किंवा भास्कर सुद्धा दिसणार आहे, तो सूर्यसुद्धा. त्यामुळं तसंच इथं पण घ्यायचं की तो आत्मा ज्ञानाच्या द्वारे दिसू शकत नाही, त्याला जात्यंध आहे तो ज्ञान घ्या आणि भास्कर आहे तो आत्मा घ्या, चालतंय. ज्याचं ज्ञान अंध आहे तर त्या आंधळ्या मनुष्याला आत्मा दिसू शकत नाही. कुठला आंधळा आहे?
ज्ञान. बघितलं तो आपण आंधळ्यांचे प्रकार. तर त्यातला हा मोहांध जीव आहे, जो दर्शन मोहांध आहे. काय म्हणले? दर्शन मोहाचं म्हणजे मिथ्यात्वाचं ज्याला उदय आहे त्याला आत्मा दिसू शकत नाही. म्हणून सांगायचंय काय करा? आंधळ्याला डोळे द्या. कोण देणार? आपण स्वतः जाणलं तर तो आंधळा बरा होऊ शकतो. म्हणून जाणा. जाणा हा मी केवल ज्ञान संपन्न जीव आहे. सर्व पर्यायांपासून परद्रव्यांपासून भिन्न आहे. आनंद स्वरूप आहे. जाणा ब्रह्मस्वरूप आहे. अनुभवा निज देहामध्ये स्थित असणाऱ्या कारण परमात्म्यालाच जाणा. मी निर्देह स्वरूप आहे. शुद्ध स्वरूप आहे. ज्ञाता द्रष्टाच आहे. परमानंद स्वरूपोहम. ओम. विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सोवसाहुणं.